असं होते माणसाचं, कसं चितलं तसं होतच नाही. मग काय तर पाय बरं, आता 31 तारखेला म्हणलं बा काही तर पार्टी करत नाही. याच वेळेस आता करायचा विचार झाला होता. आता काय सांगा, आता याची मन राहिली तर हो नाही, मारत्यानं डुबऱ्याचा आताच पाय मोडा लागत होता का? काय मोडलं काय नाही, काय हितले काय धिंगाणा केला सारा पार्टीचा. घर मालक असा हरण काय जे आमचा, हो माय पड्याल हो ना, काय नाही ना, मनातल्या मनात गोष्टी करते. काय झालं हो, बळबू काय म्हणलं, हा उद्याच आहे ना बरोबर. मामा लुटरेचा फोन आला होता आता, किती आणू म्हणे. हो मिळालं बा, सध्या काही मी सांगू शकत नाही. किती जण जुट्टे आमचे कॉलनीतले, आता पाहतो बा म्हणलं. म्हणून म्हणलं आहे ना मग उद्या नक्की तुमच्या घरी. अरे काय होची म्हणरा, माणसाचं बा चितलं तसं घडतच नाही हो ना. आता मी म्हणलं मग करा पार्टी, मेवण्याचा टंगळ मोडलं म्हणते. शेंड्यावर काही चढायची गरज होती का? वानेराच्या मागं लागलं म्हणते, काय कमळलं मोडून घेतलं म्हणते. आता तिथं भेटायला जात नाही का आता? म्हणून म्हणलं कसं आताच फोन आला, टेन्शनमध्ये आलो मी. उद्या सकाळी किंवा संध्याकाळच्या पायरी मला भेटायला जावं लागते. अरे बाबा, मग कसं, मग काय नक्की नाही वाटते नाही? अरे बाबा, का मला का घरात राहू देता का नाही तुम्ही? आता जर का त्याच्या बहिणीला सांगितलं ना, मारतराव पडले, झालं म्हणलं आताच थैली उचलं की निघा लागते मला. मग अशी परिस्थिती आहे, आता काय करता, भोगा लागते माणसाला. जे जीवनात आहे ते घडतेच ना. घडीचा भरोसा नाही माणसाचा. चला बा येतो मी आता, काय काय नाही सांगायला लागेल तिले, निपटा लागेल ते, उद्या जाच लागेल. अरे यो पहा, मग तरी संध्याकाळी पायरी उशिरा पशिरा आले 8 वाजेलो. आपल्या घरी बनवून ठेवतो, गुरुजी आहे, तुम्ही आहे, 2-4 जण आपल्या कॉलनीतली, बस. हो रे, तसं जे म्हणणं आहे काय, भेट घेतो आणि बस आपलं 5 वाजेला वापस येतो. 3 निघाजून 5 घराकडे. करून टाका मग, काय किती येते हिशावर किती येते म्हणलं. आता 250 आले बा, समजा हिशोब केला ना सगळा. म्हणजे भाजीपाला स्वस्त आहे म्हणून समजा कमी आलं, नाही तर 300-300 आले असते. बाबा बाबा बाबा, 300 रुपये एका माणसाचे? काय सर जेवण व्हायचं मग घरचं राजा काही आपलं. लसलं मिळालं 100-125 प्लेट पडत म्हणलं काही. इतकं महाग पडते का? आता गावरान कोंबडं म्हणल्यावर खर्च येतेच ना तेवढा. भाजीपाला स्वस्त आहे म्हणजे लसण नाही का मग. तेल झालं, मसाला झाला, हे ते सगळं वाटघाट करणं हे ते. कमीत कमी 300 रुपये प्लेट येत होती, पण मिळालं जाऊ द्या कमी जास्त करून 250 रुपये येऊन राहिले प्रत्येकाच्या अंगावर. हो पाबा म्हणलं तुमचं काय आहे तर. पण आता पहा बरं, आता 300 रुपये 250 रुपये प्लेट म्हणलं नाही गेलं का हो ना, सर घरच्याची पार्टी वाजवी. जाऊ द्या, बरोबर ठीक आहे. हो करून टाका, मी उशिरा पशिरा मग येऊन जा तुम्ही. 7-8 वाजेल मला. तोपर्यंत तुम्ही निपटून टाकता सगळं. गुरुजी गिरजीला आवाज देता आणि तुमच्याच घरी बनवून टाकता. ठीक आहे, मग येऊन जाईन मी. बरं तयारीत राहतो मग. हो ठीक आहे, पैसे मारून देता म्हणलं माझे नाही, म्हणजे कसं मग मला सामान आणायला बरं राहील. ठीक आहे. मारतो ना बा, घर मला काही तसं भाडे करू तसं मारतो ठीक आहे. मला सांगूच नका तुम्ही काय. हो तुमचं दरवर्षीच आहे. 31 तारीख आली, शेवटचा दिवस आला का नाही, माझ्या डोक्याला ताप देता तुम्ही. ते 10 लोक असतील पार्टीत नाही, मलाच मसाला वाटा लागते. त्यांच्या घरच्याला सांगा तुम्ही, कोण कोण आहे त्या पार्टीत. तसं नाही ना, आपल्या वावरात आहे ते, खयाची रखवाली होती म्हणून ठेवायला आहे ते. घुगरे आपलं काय 2 किलो तुरी, आता काय काय कुठं नाही जा, काय फक्त तेवढा मसाला वाट नाही बा, बाकीचं काय आहे. मग त्याच्या वरात करा ना. मारते आहे म्हणतात येत नाही, मग मारते तिथे करायला काय होते. आता नवीन सून आहे म्हणलं तिथे करायला लावा. त्याला काय होते करायला, माझ होते का काही बी 10 लोकांचा मसाला वाटणं. शात्रभाऊचं घरी काही चालत आहे, काहीच नाही. हो नाहीच म्हणतो मग. नाही मग समजा वाटून देतच नाही. होतच नाही ना माझ्या ना. आता मी दुधाचं करत जाऊ, काय काय करत जाऊ का, उलशी कामाय का मामांग. रई काढणं, ते दूध काढणं, ताकण असं तसं. तेव्हा म्हणलं माझ्या होत नाही. ते मसाला कोणाला वाटायला लावायचं, तुमचे जे आहेत त्याला सांगून द्या, कोणी आणा म्हणा. शात्रभाऊ मी काय म्हणलं, शात्रभाऊ हे तर आहे दादा, हे असं त्याच्यात नाही. खरे शुमऱ्या म्हणलं, यायला सांगतो तू मसाला वाटा नाना, हे करा ते करा. एखाद्याची तुलना आणतात का म्हणलं. आता माझ्या घरी तर महिलाच किंमत आहे. मला का घरी राहत रे बा. नाही करतो ना मी शात्रभाऊ, तसं काही विषय नाही. मसाल्याच पाहतो मी, त्याचा काही लोड घेऊ नका तुम्ही. त्याला घर मारतीच्या भाऊ हो करतो मी ते कवर. हो चला येऊ मला बाहेर जरा. त्याला म्हणलं ते ढेप भिजवा लागते द्यायला, बाकीचे काम आहे म्हणलं घरचे. जा आता तुम्ही. असं आहे का? बरं ठीक आहे मग शात्रभाऊ, पाहतो मी कोणाला मसाला वाटायचा. बाकीचं तुम्ही पाहून घ्या मग. ठीक आहे मग, चला येतो मग. चला बरं असं आहे. तू काही आपलं तर पाय बरं, आता 4 चौकाती झालं का नामुष्कीचे धंदे. पहा घरची बायको ऐकत नाही, बाहेर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते. आता ते झुमऱ्या माहित नाही तुला, पुरा वाढता राहते पुरा. जे आहे ते आहे म्हणा. मग आम्हीच काय वाटत जाऊ का नेहमी. त्याने काय होते वाटायला. जाऊ दे, चला म्हणलं, चला मला काम करा, ते ढेप भिजू घाला तिचा. का मारते काय जमलं का म्हणलं मग पार्टीचं काय येऊ राहिलं का मग बळबू. काही लावला मेळ मग. शांताराम म्हणते त्याला मी. मग काय एक फोन फिरवला की राजा माय मारू सारखा झाला. मग काय तर बातच येतो बरे, पोयातच निघतो बरे. उद्या 3 वाजता येऊ राहिला म्हणलं ते, मग विथ फॅमिली. बोले मग कसं काय तयार झाले मला तर काल तर आपल्याला म्हणे हट म्हणे जमतच नाही, हुडहुडच करे हातात झटके. काय जाऊ द्या ना बाबा, शांतराम भाऊ आहे की नाही, काही करते राजा, मनात आलं तसंच. हो मारत्या पडला म्हणे शेंडेहून. हो त्याचं कंबळलं मोडलं का काय सांगा म्हणे. असं सांगितल्यावर येणार नाही का पुढचा माणूस. येऊन राहिले उद्या येतो म्हणे. बा काय नसते आपत केली म्हणे डुबऱ्यानं, नसून तसं. 2-4 बोलणी ऐकली, काय करता. करायले का शांतराम भाऊले का अलगच माणूस आहे नाही का. बरं मग पोट्ट्या पट्ट्यात राहणारा माणूस सांगा आता. बरं काय मग असा उद्या नक्कीच आहे मग समजा नाही का. किती जण आपण आता सगळे मग पारा तुम्ही आपण जरा 7 जण आपण. अजून समजा शांतराम भाऊ घ्यायला एका बड भाऊ झालं की झालं 9 जण समजा. बस 9 जण एखादा वाढा अजून 10 जण समजा समजून घे सगळे. तर मग आता पैसे गिसे जमा करून घ्यायला ना, मग आताच करावं का कसं उद्या करता म्हणलं.
कशाचं काय काम आहे रे? घुगऱ्या म्हणल्यावर आता काय करावं लागते, कायचे पैसे जमा लारा तो आवारातला भाजीपाला हे ते टमाटे बाकीचे पालक संभार हे ते सगळं मुळा कांदा जे असन ते सगळं म्हणलं तिथून आणायचं. लाऱ्या चेत्या तुम्ही ते घेऊन या जाऊ द्या बरोबर. आणि आपल्या शांताराम भाऊच्या तुरीच्या खयावर तिथं आपल्याला बनवायचं आहे. झालं ना, बाकीचं काही नाही. आपलं पोळ्या गिड्या फक्त आपापल्या घरच्या घेऊन यायच्या आणि बड भाऊला घेऊन समजा शांताराम भाऊ येते समजा. मग काय म्हणजे खर्चाचं समजा शांताराम भाऊ राहील सगळं. बाकी तर काही नाही म्हणा, फक्त कसं मसाला वाटाचा वांदा आहे राजा. हो म्हणलं नाही लाईनी पाटील तुमची तर मसाला वाटसान का मग? हो कसं आहे आता शांता मावशी काही वाटत नाही इतके जण म्हणले का नाही. कुण करते मग ना माहिती नका लावू तुम्ही. मारती तो नाही जमणार का? तो करणं मसाल्याचं का तेवढं आता तिचं पाहुणा बी ना माई बुडी माहित नाही का? मग काय तुला काय गरज आहे मोठेपणा करतं. मग आपलं काही जमत नाही. झुमरेला का नाही उभा राहतो तू. म्हणलं एखाद्या वक्ती आणायचा मसाला वाटून का एखाद्या वक्ती काही घरी काही चालते का नाही तुझं? भाई बुटी जाऊ द्यायचे ना मग बाय हो जाता कार्यक्रम. काय मावा भोवती देता वाटते तुम्ही. भान्या तू आण बे एखाद्या व्यक्तीला का कहीच नाही आणत मसाला वाटून तू. नाही ना बाबा मा घरी नका सांगू तुम्ही. मा बुड्याला जर का कानोकानी खबर लागली का नाही झालं म्हणून अर्धा घंटा गेला म्हणून समजून घ्या तुम्ही. राहू द्या ना बा आता आपला हाय चाल द्या ना बरोबर. आले का निरा म्हणलं कोणाचं काहीच चालत नाही. शेवटी मलाच करावं लागणार. बरं हे पा मी आणतो मसाला वाटून. शांताराम भाऊ बाकीचं तुरीचं हे ते किराणा सामान हे ते घेऊन देणार आहे. झालं मग आता उद्याचं ओके क्लिअर ठीक आहे. जबाबदारी तर घेतली आपण मसाला वाटायची नाही का? पण आता उद्या वाटघाट केलं पाहिजे ना. अरे म्हणलं राणी इकडे बरं राणी. बोला म्हणलं साहेब काय होतं? राणी मी काय म्हणतो उद्या आपल्याला कसं मसाला वाटून पाहिजे होता बा. हो म्हणजे कसं आहे उद्या आमची पार्टी. तर म्हणलं तेवढं देशील तर पाहिजे. कसं आई माही का नाही हो तुला माहित आहे ना. म्हणून म्हणलं जरासं तेवढं देजो करून. हुशार दिसून राहिले तुम्ही. नाही म्हणजे पार्ट्या गिरट्या असते तुमच्या नाही 31 तारखेला. असं पहिले तर सांगा सुपार ना खात नसं नाही तसं नाही. म्हणलं पा मी आत्याबाई सांगून देईन म्हणलं याच्या पार्ट्या म्हणून. घेतले का माहीन तर? अरे बाबा पार्ट्या म्हणजे काय 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 दारून बहीण ती काय आम्ही काय त्यातले लोक आहो का? काही बी वावरात नाही ते खय आहे घुगऱ्या करू बा शांताराम भाऊ म्हणे काय काही आपलं सांगू नका तुम्ही. हो सांगायचं एकन करा तिकडे हो तर म्हणलं पाहिजे जरा नसतीचे कामं नका करू. मस्त आपली मिरच्याची भाजी बनवा सगळ्या घरच्या करा सगळे एकत्र खाव असं नाही चालत तुम्हाला. अरे बाबा रे देणके स्पेशल ती मिरची हे बा मिरच्याच्या भाजीच नाव नको काढू ना. इकडे कसं आहे बा फालतू 2-3 जण लट्टावले त्या भाजीले. ते कंदील बुड्याला नाव काढलं की बा गोष्ट घेत नाही ते. मग काय त्या बुड्याने किती खाऊ घातल्या ते माहित नाही का? बा ते विषय जाऊ दे. आमच्या घुगऱ्या आहे काही विषय नाही. फक्त कसं आहे शर्यत लागेल आमची. म्हणे बा मारतीच्या मनानं ऐकतच नाही म्हणे बायको. मसाला वाटून आणून दाखवा म्हणे. म्हणून म्हणलं कसं आहे असं आहे ते 1000 रुपये शर्यत आहे जिंकून जा तुम्ही. असं आहे ते नाही का? बरोबर हो ठीक आहे ना. मग ते साहित्य आणून दे जा मग करून देईन मी. तेच म्हणलं आईले आणि बाबाला काही सांगू नको म्हणलं. तेच म्हणलं उद्या समजा 4-5 वाजता मसाला तयार करून ठेवतो. एखादा पोट्ट येऊन घेऊन जाईन. झालं ना समजलं ना? हो ना बिलकुल काही हरकत नाही. हो मी काही सांगणार नाही. फक्त तुम्ही साहित्य माझं पोहोचून द्या. हो ठीक आहे. काय करा बाबा तुम्ही का नाही लस करता बा. आता आम्हाला काय समजत नाही का? सगळे तुमची बहाणे कायच्यासाठी आहे ती? रामपूरला तुम्हाला जायचं आहे असं सांगा ना. मग काय तर पार्टी गिर्टी आहे म्हणून आमची असं सांगायचं काय जाते मा भाले काय बिमार पडून राहिले तुम्ही विनाकारण. काय मजा करून राहिलो का मी? तू बी का नाही आता इतके आता 2 वर्ष झाले करू तरी तुझ्या मावर विश्वास नाही राहिला. म्हणजे आता काय काही विश्वास काही बसल काही तुया. बरं आता भाऊ पडला ना झाडाहून. आता त्याचं काय म्हणलं काय नाही आता मला म्हणता येत नाही. पण आता तुला सांगून राहिलो का गंमत करू राहिलो का? सकाळी बोलले का मी त्याच्याशी काही आपलं सांगता तुम्ही. राणीशी मी आता फोनवर सकाळी बोललेले आहे तर काहीच काही नाही ना. तूर सोंगणं सुरू आहे द्यायची असं तर सांग बा. मग आता ते काय स्वतःहून सांगणार आहे का? ते पडले असं झालं. आता मला शांताराम भाऊनं फोन केला म्हणे असं असं परिस्थिती झाली म्हणे काही येता म्हणे भेटायले. मला तुला काळजी नसेल तर पाय बा. हो नाही तर म्हणशील तर नाही चालशील तर चाल. नाही बा मला विश्वास नाही. मी आता मारतीच फोन लावतो ना. म्हणजे कसं टेन्शनचं कामच नाही. आताच विचारून घेतो. तरी विश्वास बसतच नाही तुझ्या. लावा फोन ला भाले फोन ला म्हणा काय विचार दिले. कोणाचा फोन आला आता थांबा आता 1 मिनिट. आता काय म्हणते मला जवळ बुवा आता डबल फोन आला. हो काही डाऊट नसेल का? म्हणलं चौकशी करते ते शांताराम भाऊवर काही विश्वास नाही द्यायचा वाटते वा. पाहिजे सांगतो बरोबर पडलो बरा ना सांगतो ना उचलो ते. हॅलो 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 पाय म्हणलं पाय मी काय सांगतो तुला आवाजावर समजते ना माणसाचं. अरे काय राजा मेवणे बा कसं काम करतो काय पडले म्हणते तुम्ही असं समजलं बा. हो ना खरंच पडलं आता पण आलं म्हणा आता सध्या बरं आहे. आता गोळ्या औषध घेतलं मी. म्हणलं ऐक काय म्हणते भाऊ तर म्हणलं बा इले विश्वास नव्हता म्हणे बा पडलाच नाही म्हणे बा भाऊ. म्हणून म्हणलं फोन लावला डबल. तर म्हणलं म्हणून अशा आवाज गुन्हा करताच काय म्हणलं मारत राहा तुम्ही. जरा चांगलं राहता आता लग्न झालं. हो ना पुरं वर्ष चांगलं गेलं का? शेवटच्या 2 दिवसात काम निघालं माय. पण लंगड्या फोड्या लयच त्रास देत जायला का? मी म्हणलं कामच काढतो याचं काय त्यानंच माय काम काढलं. पण ऐकलं पाहिजे. बरं ठीक आहे मग येतो मला उद्या भेटीला येतो मला 3-4 वाजता. हा ना घरीच हा ना. हो घरीच आहो आणलं ना गोळी औषध आलो मी दवाखान्यात. हो या मग या 3 वाजता. समजलं ना आता? ऐकलं ना स्वतःच्या कानानं काय परिस्थिती आहे मारत राहायची ना. तेच म्हणलं जरासा विश्वास ठेवत जरासा. पण मला वाटलं मग गंमतच करून राहिले का तुम्ही. बरं तर मग आता मला वाटते बाबाला फोन करून देतो नाही का? म्हणजे मग कसं त्याची आपली भेट होऊन जाते योगायो. ते येऊन जाते मग तिथे उद्या.
त्याचे तर कामच असते. बरं कर ना, त्याला फोन कर, या म्हणा मग योगा भेट होऊन जाते. 3-4 वाजता येतो म्हणा आम्ही, 5-6 वाजता वापस. हो ना सांगतो मी त्याला, मुक्काम काही करू नये मग चालले हो. मुक्काम खायला बाबा तिकडे 300 रुपये देऊन बसलो चिमण रावले पार्टीसाठी. नाही मुक्काम नाही आहे, संध्याकाळी लवकर 6 वाजता वापस. लयच लय खोलीत जाऊ आपण जाऊ. ठीक आहे म्हणलं, लावा बरं. माझ्या बाबाला फोन लावा आणि सांगा त्याला. बरं फोन काय म्हणते काय माहिती. हॅलो, हां बोला काय म्हणतो ते. राम म्हणलं मामाजी. राम सांगा ना बा, काय म्हणतो ते. नाही म्हणलं काय महाराष्ट्राची गोष्ट आली का म्हणलं कानावर, काय समजलं काही. नाही बा काही समजलं नाही म्हणा. काय झालं का भांडण म्हणा बायको नवरा बायकोची. नाही काही माहिती नाही बा आपल्याला. हो कसं आताच मी कसं कामावून आलो, काही माहिती नाही बा. नाही अबाद गुन्हे काम मग काय आता झाडावर पडले तर. हो झाडावर पडले आता जरासं काही लागलं वाटते काहीतरी, गोळ्या औषध घेतल्या म्हणते, आले दवाखान्यातून. आता म्हणलं या म्हणलं उद्या, कसं आम्ही येऊन राहिलो भेटीले, पोरीची भेट होते नातीची होते. म्हणलं या संत या मग 4 वाजेलो. असं पडला म्हणते का झाडावून. असं माय म्हणतं काय करा महाराष्ट्राचं काही सुधरत नाही बा काम. बरं या ना मग तुम्ही बी. भेट येऊन जाते मग. हो कसं मग दोघं येऊन जातो आम्ही. हो ठीक आहे तेच म्हणलं मग. हो या मग आता. हो ठीक आहे ठेवतो फोन मग. काय उद्या चालतं का म्हणलं, महाराष्ट्राची भेट घ्यायला झाला की म्हणते पडले म्हणते झाडावून. हो ना मग संकेतची भेट होती आणि पोरगी येऊन राहिली म्हणता. जाऊ द्या मग, चालेल उद्या 3-4 वाजता जाता येते मग. बरं ठीक आहे मग नाही का. हो ठीक आहे. हो मला वाटतं डेंटकीला फोन करून द्या नाही का. म्हणजे ते आला कसं पार्टीचा माल बनवून जाते मग रामपूरले. हो मस्त झाली, योग चांगले आले पाहिजे. बरं ठीक आहे म्हणलं मग, करतो तयारी उद्याची. ठीक आहे. हे काय म्हणते म्हणा तू गोऱ्याचा पाहुणा. हॅलो बोला पाहुणे बा बोला म्हणलं, काय म्हणता. काही नाही म्हणलं, काही माहीत पडलं का तुम्हाला. हो ते आपलं महाराष्ट्राचं माहीत पडलं का म्हणलं. आता काय झालं बा, मोठं आबद गुन्ह्याचं वय लाई नाही मी वाटते. काय झालं बा, काय झालं काय म्हणलं नेमकं, काही मारमुदाड केलं का पोरीले. माया काही झालं का विषय. बापरे माहितीच नाही का तुम्हाला. सांगा आता ते नाही ना. हो हे कसं झाडावर पडले म्हणते. मी आता तुम्हाला फोन आला असेल बघा त्याचा, भेटून आले असेल तुम्ही, पण तुम्हाला माहिती नाही वाटते. मला काय तर माहित आहे. मी आता तुम्ही फोनवर सांगू राहिले हेच गोष्ट ऐकली मी. मला तर काहीच कल्पना नाही गोष्टीची. पोरीचा फोन नाही आला. पण आता काय सांगणार आहे पोरगी बी, आता काय पडले बा नसेल तसं. जाऊ दे आता, कसं आपल्याला समजलं ना बा. मग काय आपण हे करा. त्याला वाटलं बा काय सांगा अशा गोष्टी टरात देण लोकायले. तरी म्हणलं आपलं काम आहे भेटून येऊन त्याचं. म्हणलं मग उद्या आम्ही येऊन राहिलो, ये सांगते या म्हणलं मग. जास लागत ना बा, जवळ म्हणल्यावर आता जास लागते ना. आता एक तर बरेच दिवस झाले गेलोय नाही मी. जातो आम्ही 2घे जण जातो भेटीले. काय करता आता, शेवटी जवळ म्हणल्यावर असतेच ना, काळजीच वाटते ना. हो ना तेच म्हणलं. बरोबर आमच्या जेव्हा येऊन राहिले तर योगा ठीक आहे मग या मग. हो तिथं आल्यावर सांगा लागणार पार्टीचं. बरोबर या मग या. हो ठीक आहे. हो बरं ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. काय झालं म्हणते त्याला. हो लाईनी जवळ पडले का झाडून. पण आता पडले म्हणते बा, आता हे सांगून राहिले तर काय नसतेच कामं करते. हे राणीले गाणी समजावून सांगा लागते जरा त्याले. अबाद गुन्हा कमी करा म्हणून सांगा लागल ना काही ना काही. इले काय हे बा समजत नाही राणीले. जाऊ दे आता, जाऊ उद्या सकाळी. आणि त्या यायले म्हणलं मोठ्या आपल्या जवायले माहीत आहे का नाही घटना. का तेही तसेच बसले धाब्यावर आता. हो ना त्याला माहिती आहे का नाही, काय सांगा आता. हो करू का त्याला फोन कराल मग त्याला. म्हणजे कसं योगा आपली भेटून जाते मग ते आले तिथं. त्याला बोलावून घ्या लागन आता. हो योगायोग नाही का. हो ठीक आहे मग लावतो फोन. बोला ना मामाजी. हो काही नाही आता धाब्यावर आलो. बस आता कसं घरी बसलो होतो. सांगा ना काय म्हणतात. ते म्हणलं ते आपले तुमचे साडू नाही का लाईने मारुतराव धुटके. म्हणलं आमचा जवळ आहे ना. आता म्हणलं त्याचं काही माहीत पडलं का तुम्हाला. काही समजलं का काही. काय केलं अगोपणा केला काही ना. काही राणीगिरी मारमुदाड केला का म्हणलं. तसं जर असेल तर मग सांगा मग, काही ना काही जरा मार्ग लावा लागेल त्याचा बी. काही विषय आहे का असा. तुम्ही काही कुणीकडे नका नेऊ ना. तुम्हाला अरे मी सांगायचं राहिला आधीच आपलं. अरे ते कसं आहे पडले म्हणते झाडावर. तर त्याच्या भेटीले जा लागन. तर तुम्हाला माहीत पडलं का हे विषय. सांगा आता माझ्या झाडावर पडला का बा. मला 3 फूट माणूस आणि बिचे अगोपणा करते असं हो का. पडले का ते. बरं मग आता आम्हाला काही कल्पना नाही बा. लक्ष राहणं काही आम्हाला सांगत नाही असं विषय. काय सर तोंड सुजून बसला असं काय सांगणार आहे ते. जाऊ द्या बा. माहीत पडलं मला आत्ता फोन आला होता. तर आम्ही चाललो उद्या भेटीले. हो याचं या म्हणलं मग. पोरीचं होईल का येणं. नाही आता कसं आम्हाला दोघाला या लागणार. आता यायचं दोघीचं काही जमत नाही ना आता सध्या. तर ठीक आहे आम्ही दोघं जण येऊन जाईन मी. काय आता गणपतीला फोन करून टाकतो आणि येतो मग उद्या मग 3-4 वाजता. कसं उद्या धाबा कसा जोरदार चालते ना. लवकर या लागेल जाऊन. बरोबर म्हणलं बा. हो थंड फंड्याच्या नांदी येऊ नका काय. हो तुम्हाला समजून सांगून राहिलं म्हणलं. कसं दारू पिऊन आपण गाड्या चालवणं वाहनं चालवलं. जागजागी पोलिस उभे आहेत म्हणलं. कसं आमचं काम आहे सांगणं. आता ते राहिलं आता तुमचं नवीन यायचं नाही इथं. सांगून ठेवू राहिलो. आम्ही काय लो मी काय त्यात नाही. आमचा काही विषय नाही. या मग तुम्ही 3-4 वाजता भेटून मग पटकन रवाना होऊन जाऊ मग. ठीक आहे आता ओके. तुम्ही मग सांगते सांगा काय करू. उद्याच ना 31 तारखेला. बोला ना तू आबाजीला बोला. तू मी 4-5 जण आपण करून टाकू काही ना काही. सांगा काय करता तर. काय करता आता. हो नाही म्हणलं सोले भात करा सोले भात. काय सोले बा ते नाही राहू दे आता. दुसरं उडदाचं वरण करू का उडदाचं.
काय आबाजी उडदाची डाळ काय काही बी पार्ट्या करता चांगलं सांगा ना जरासं चांगलं बनवा काही. काय बनवा गड्या मग सांगा मग तुम्ही आता काय आता अंडी मटण तर आपण खात नसतो बा हो तुम्ही पा का खात असाल तर तुम्ही म्हणसान ते मग आबाजी असं करा ना आलू बोंडे काढा मस्त आलू बोंडे रस्सा फर्स्ट क्लास मध्ये बनवून टाकू आजच्या आलू बोंडे बरं आलू बोंडे तर आलू बोंडे काय हरकत नाही मग आलू बोंडे करून टाकू आपण आणि जरासे मसाला भात होऊन जाते मग संग मग बरोबर चला मग आता आबूजीला सांगून देस तू या आणि येऊन जा मग तुम्ही उद्या 8 वाजता जरासं करू सवरू लाग जा काही बाकी सामान सुमान आणून घे जा आणतो आम्ही सगळं सामान घेऊन येतो काहीच नाही मस्त आपणच करू कोणाला घेऊ बी नको घेत मी आम्हाला घेतलं नाही कारण मारती झाले म्हणलं ना नाही म्हणे आमची नाही म्हणे पार्टी मस्त करते तिकडे आम्हाला घेतही नाही. नाही त्याला नाही त्याचे ते तुरीच्या घुगरे आहेत ते जाऊ दे तिकडे आपल्याला पाहिजे नाही फालतू पोट फुगून आहे ती जाऊ तिकडे आपल्याला काही करण्याला लागत त्याचं मग जमलं मग आता आपली आपण बनवू मस्त चौघ ना ठीक आहे मग. आता काय होतं काय सांगू रे चंद्र भाऊ बुडा गेला घरी आता मला म्हणे याच्यावर ध्यान ठेव आता हे नाही या बाळ भाऊ योगा योगल्याच्या घरी नसतं म्हणलं काही भांडत नाही फुटून काही अंगावर तर नाही प्रकरण का आपलं हे काहीच होत नाही ना मी ना तू काल लोड घेऊन राहिला बाळ भाऊ जर जाऊ देईन तर मला मन मुक्काम करायलाच लागून द्यायला पार्टी होईल म्हणजे होईनच आपली तू नको टेन्शन घेऊ. काय चर्चा सुरू आहे मला मारत राहायची हो ना काय म्हणते बा चंद्र भाऊ काय हट्टे आयोजन रातचं पार्टी गिटी हट्टे थंड गिंड काही माहोल दिसून राहिला मला जरा काय मावला आहे तूर सोंगा मुकाड्यानं अरे बाबा तूर सोंगा मुकाड्यानं फालतू पार्ट्यान फाटे नाही नको येतो म्हणलं काही नाही आमचं काही नाही म्हणलं तूर काढा लागते रातची आम्हाला जाते बसले असेल जेवायला लोक इथं गोष्टी सांगू नका फालतू हो ना चाललो ना आता पण मला काही आहे का बा मावल घेऊन म्हणून म्हणलं बा नाही तर एकटी एकटी आम्हाला काही जरासं बोलात जाय एखादी व्यक्ती बीजे उचले राजे कायच करा तिघ जण हो ना एवढ्या तर लयच हाल चालू यायचे अरे हो ना पण म्हणलं हे पा तुम्ही कामं करा ते पार्ट्या फाट्या नादी नको येत जो मग काय तर शेवटचा वर्षाचा दिवस आहे चांगला गेला पाहिजे चांगला निरोप द्या फालतू दारू पिणं नाही ते आपल्याला पटत नाही तशा गोष्टी हो जा तुम्ही जा कामं करा 2 दिवसात ते तूर झाली पाहिजे पाडणं नाही तर इथंच वाजू जा 2-4 हो जा लवकर पार्टी गमते कामाले हो ना पण पैसे नाही काचे काय करा नाही मारती म्हणलं काही उदळ्यातले पैसे भेटेल का म्हणलं जराशे का हो म्हणजे कसे 500 रुपये हो शिवलाल भाऊ म्हणे बा नाही पैसे नाही बा पैसे मागूच नका तूर झाल्याशिवाय हो पैसे बुड्याला मागायचे आणि ते गुंपाबाई जोडतील सगळे पैसे तुमचे किती काय होईल ते आता मग काय मला इथं आता बुड्यानं थांबून ठेवायला तुमच्यासाठी जा कामं करा तुम्ही फालतू राजा उदळ दिलं असतं पुरलं असतं जा लवकर जा बसलं जाग्यावर आमचे काम आता नाही का घरी आता काय सोल्याची भाजी बस बरं ठीक आहे मग चला येतो आता काय आता आमचे दिवसच खराब आहे काय करा अरे मोठं कठीणच काम झालं या इतके जण कसे काय जायचं का बड भोले बोलावलं हे संकेत बुड्याचा ऑटो दिसू राहिला डेटच्या साहेबाची गाडी दिसू राहिली कसं काय बा पेरलं का म्हणा माविंत बड भोल अरे काय करतो बा येत नाही तर काय करतो संकेत काय कुठं मारती जा कुठं म्हणलं आता इथेच गोष्टी करता या ना अंदर या गाडी लावून द्या साईडले या आतमध्ये या हात पाय धरा बसा अंदर चल घे बरं संकेत शिवटीला घे लवकर चल उतरवा लवकर गाडी लाव तुम्ही चला आला म्हणलं भाण्याचा फोन आता 100% बळ भाऊ आले म्हणलं आता लवकर निघा तुम्ही आता सेटिंग लावा जा पण बोलतं खरी पहिले बोल काय म्हणते पाय सांग रे काय खबर आहे भानू काय म्हणते पोझिशन बापरे गलबतीच राहिले होते तर येई कसरपुरी गेली बा आम्ही आले अरे बापरे कोई आले या टोन किटू सगळी आम्ही आता आलो मी अरे मारती पोझिशन कायची पोझिशन झाली बुरात खराब पोझिशन आपली मग काय बाळभाऊ राहिले जागेवर त्याच्या आणखी दुसरे झाले तर मग काय तुझे सासरे आहे ते संख्याचा बुडा आहे आता हे गलबती उतरूनच राहिले कठीण आहे बाबा बाळभाऊ बी आले नाही म्हणलं हो कसं करा आता झालं रे बाबा कल्याण जरा आता घरी काय होते काय सांगा बुडा बिपरती माय आता काय शांतर भाऊ आता हे काय सांगू राहिलं आपला भानू सगळे म्हणलं आले म्हणलं सोयरे माय आम्ही तर कोण पेट्रोलर बा हे काय लस पेरला वाटते बाबा भाऊ नवी काय बरं पाहू ना हो काय म्हणते पाय भानूले म्हणा काय पोझिशन आहे म्हणा अंदर जाऊन पाय म्हणा बा बरोबर जाऊ दे म्हणलं अंदर जाय जरासा काय पोझिशन आहे काय पाहून येईन जरासं ये बरं पाहून मोठं कठीणच काम दिसलं बा मला हो पाय तुम्ही जाऊन काय होते काय नाही सांगतो तुला हो ठीक आहे म्हणलं जा तुम्ही घराकडे आणि काही ना काही जरा मेळ लावा द्यायचा हो नाही तर आपत होऊन जाईन म्हटलं जा इथं बसू नका तुम्ही इथं हो ना मी मी निस्तर आले तू नको काळजी करू जातो ना घराकडे आता पाहतो काय आहे पोझिशन टेन्शन नको घेऊ तू पद्धतशीर आपलं संध्याकाळ होईल म्हणजे होईल आम्ही ते पाहुणे कसे काय येऊन राहिले अचानक आता काय हाय झालं काय नेमकं हो ना आता पाहुणे बैठकीत बसून यायचं त्याईली कसं विचारावं आता ही आली नेमकी कायच करा विशेष कसं कळा मग काय बरं आहे बाकीचं सगळं समजा व्यवस्थित प्रवास गृह चांगला झाला नाही प्रवास गिरवा चांगला झाला आता कसं रोड गेला चांगलं झालं का नाही पहिल्यासारखं नाही ना गोटे गाठी आता नाही तर पहिले बापा असं वाटतं अंगाला काटे आहे माणसाच्या नाही आता काही प्रॉब्लेम नाही मस्त पद्धतशीर आलो घरून 3 वाजता निघालो 3:30 वाजले काय म्हणते काय मारुतराव कुठं आहेत म्हणलं काही दिसले नाही मारुतराव अंदर वाटते नाही
नाही नाही वावरात आहे आता. ती कसं वावरात गेला हो, काय मजूर आहे आता, तूर सोंग आली बिजा कुच्चर मजूर आले काजू. हो ना, रोजा नसल्यावर काही कामच नाही करून राहिलं ती. हो म्हणलं बा इथंच बस तू, हो मी येतो घरून आता. हो त्याला आता कसं चहा पाणी घेऊन जा, तसं तर मग जास्त करते जरासं काम, एनर्जी वाढते. म्हणून घरी आलो तुम्ही. आम्ही तर कास्तकरी म्हणून हात जोडाव नाही का. हो ना, पा बरं आता एवढं त्याच्या काय लागलं म्हणते तरी तिथं बसून दिलं मारतीले. पण बुडा आला घरी, आता काय करा. पण आता शेवटी काय इलाज नाही. मजुराच्यानं बसायला लागलं, इथं बसलं तिथं बस बा. असं म्हणजे वारात गेलं का मारत राहावं असं काही. आता मग येतील ना लवकर, मग समजा कसं मला भेट घेतली असती गेलो असतो. घरी काय आहे आता सध्याची, आता संध्याकाळी येईल ते. हो, आता मजूर गिजूर गेलं की मग आता मी जातो आता बैलगाडी चालले घराकडे. नाही आपण आले आता सांगा. आता हे जर आता रातच्यानं आले 7 वाजता झाकट पडला तर आम्ही काही जाऊ तिकडे पार्टी काही खाव. हो ना, ये ना बा लवकर म्हणा. हो ना, पण ते कसं म्हणलं भेट घेतली असती, कसं निघालो असतो. आता भेटीसाठी आलो होतो आम्ही. काय म्हणतात हे काही समजतच नाही ना. हो ना बाबा तेच म्हणतात भेटीला आलो. हो पण म्हणलं ते कशासाठी भेट कशासाठी, म्हणजे काय झालं काय द्यायला. आम्ही आपण विचारावं तर हेच विचारून राहिले तर. नाही तसं काही नाही म्हणलं. पण ते काय आता समजलं होतं म्हणे बा काय मारत राव झाडावून पडले म्हणते ते काय वानेर हाणता म्हणून म्हणलं भेटीला आलो होतो आम्ही. काय मारती पडला झाडून, काही आपलं कोण होय सांगणारा, कोण होय म्हणलं ते. काही आपलं बोमा करणं काही करणं राहायच्या. कोण होय ते सांगणारा. आम्ही ते कसं काय झालं म्हणा हे आता. नाही ते स्वतः मारत राहतच फोन आला ना मला. शांताराम भाऊचा मारत राहता प्रत्यक्ष इच्छा देखता फोनवर येईल माहिती आहे ना. नाही हो समजलं म्हणलं तुमचं. हे बा म्हणलं आता समजलं, मला लक्षात आलं. हो निवड हे बा पार्टीसाठी आलेले आहेत म्हणलं इथे. हो नक्की सांगतो ना मी, यायचं नाटक आहे तरी वाटलंच मला. हो मारत राहू ना. आता माझ्या भावाने बी नाटक केलं, यायने नाटक केलं. सगळ्याला म्हणलं यायनं असं सांगितलेलं आहे. हो माझ्या बाबाला बोलावलं आणि म्हटलं दुसरी गोष्ट आता हे बा राणी तुझ्या बाबाला बोलावलं म्हणलं. हो पार्टीसाठी बोलावलं म्हटलं यायनं. हो असं नाटक आहे यायचं. काय बोलून राहिली तू. अरे मी काय पार्टीसाठी म्हणणार. हो मला फोन आलता ना, काय देखता बोललो नाही का ते. काही बोललो का तू. काही सांगू नका. हे बा म्हणलं हो आता तुम्हाला सांगते ना मी म्हणलं मुंगशाराम काका 100% यायचं हे नाटक आहे काहीतरी. नाही नाटक आहेच नाही ते, वाटलंच तरी मला. हो ना, आता ते कसं काय पडलं का बळभाऊ काय राजा. असं सांगायचं ना मग पार्टी करा बा असं तसं. का आम्ही काय करत नव्हतो. नसते माभोवती झालं ना आता हे. अरे बा शांताराम भाऊचा फोन आला, त्याचा फोन आला. त्याने सांगितलं ना मला बा तुम्ही फोन लावा द्यायले. विचारा नाही ते बा शांताराम भाऊ विचारा बा कोण फोन केला तर. उद्या ना आले ना तुम्ही, जाऊ दे काही हे बा फोन नाही करायला लागत, काही नाही. मग काय तर बसली आपली. समजलं ना आम्हाला सगळं काय तुमच्या मनातलं. हो, सगळे पाहुणे त्याच्यासाठी आलेले आहे आणि ते कसं आहे तुमचं नियोजन ठरलेलंच आहे. फक्त आम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही. बस बाबा हे बा कठीण काम आहे. अरे मला पार्टीचं काम नाही ना, आम्ही जातो आता घरी. हे बा विनाकारण फालतू राजा आलं हे मारत्यान तर दिला मला. निघतो आम्ही आता. त्याला म्हटलं काही बाहेर जाऊ नका, मला सगळं सांगितलं त्यांनी. मसाला वाटघाट करून ठेवतो म्हणे, असं तसं असं नाही पार्टी आहे म्हणे. मला सगळं सांगितलं मला. असं आहे मास्टर माइंड हे जात बरं येतले. सगळा प्लॅन यायचा होता हे. बरोबर रचलं आहे ना, सगळ्याला बोलावलं इथं पार्टी. आता काय सांगा माझ्या बाबा याच्यातच मिसळले आहे सगळेच आहे बिलकुल. काय खोटं बोलतात आता. शेवटी आता मारत आणलं तुम्ही. हाय माझ्या घरची तशी तुम्ही तशी समजून राहिले. अरे म्हटलं बा माया खायच्यात काही नाही याच्यात नाही. मारत राहणं घनघणी आपले माझ्या भावानं फोन केला म्हणून मी आलो. वाटत असेल तर फोन लावा तुम्ही द्यायले. लाव तुम्ही. हे बा संकेत फोन ला बरं. लाव आता एकटे यायची होऊनच जाऊ दे आता. लाव संकेत फोन ला म्हणलं, मारते दादा फोन ला. आला म्हणलं फोन द्यायचा मग. हो तुम्ही म्हणलं तसं बोलायचं मग नाही का. बरोबर ठीक आहे. हां हॅलो हां बोला म्हणलं. आले का जवळ आले का. आता डुबरायला का बुलट्यावराचं. पण आता म्हणता नाही तिथं तसे सगळे आहेत ना. अरे काय राजा मारत राहा कसं म्हणलं. काय असे थट्टा असते का म्हणलं जवळची. काय थट्टा लावली म्हणलं तुम्ही. काय राजा तुम्ही राजा खासच आहे पण नाही का. बातच पलटी मारता. कोणी हाय वाटते तिथं बहुतेक नाही. हो काय राजा तुमचाच तर गेम आहे. तुम्ही सांगितलं तसं तसं केलं बा म्या. आले का म्हणलं सगळे पाहुणे आले म्हणे. भाण्या सांगितले मला. हो म्हणलं कसं जमला आपला प्लॅन नाही. अरे का मी बोलतो राहिला का तू बोलतो राहिला का. अबे तू बोलायला ना मला. जाऊ द्या ना भाऊ आता काय बोलायला लावता तुम्ही. तुम्ही सांगता तुम्हीच म्हणता आता असं झालं तसं झालं. कहून आता काय झालं का. कोणी हाय वाटते तिथं नाही का. बहुतेक कोणतरी आहे म्हणून तुम्ही असे बोलून राहिले. बाबा मारते नाही ना म्हणलं हुशार झाला तू. लगन झालं ते बसून. लगा ते घनघणे मी तसा माझून तू लगा तसा. काय हो काय झालं म्हणलं बळबू. काऊन कलकल करू राहिले तुम्ही. हे बा झालं ना ते आता सगळे पाहुणे रावणे आले. पार्टी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कामं केले. झालं ना आता सगळेजण. आता व्यवस्था आहे ना आमची इथं. तुम्ही काय काळजी करून राहिले. मनातलं आहे ते सांगत ना राजा लोकांना बोलता. अरे बाबा तुम्ही आहेस का तिथं. अरे राजा तुमच्यासारखा माणूस ना पाला राजा. खरंच लगा लय चालू माणूस आहे. शांताराम घनघणे म्हणा. आणि हात जोडा बाबा. ठेवा फोन ठेवा म्हणला फोन ठेवा. हॅलो फोनही ठेवला. राहू द्या ना आता. खोटं ते खोटंच असते म्हणलं. देर आहे मगर अंधेर नाही. आज ना उद्या जे सत्य आहे ते बाहेर येत असते म्हटलं. तुम्ही किती काही मला लपवायचा प्रयत्न केला ना, जे खरं आहे तेच उघडकीस येते. जाऊ द्या म्हणलं. तुम्ही सगळं हे केलेलं आहे. सगळं आम्हाला समजलं आता. सगळं तुम्हीच यायला सांगितलं, तुम्हीच हे सगळं घडून आणलं. पण जाऊ द्या, जे घडलं ते घडलं. चांगलंच घडलं. जाऊ द्या म्हणलं. शेवटी एकच झाल्या. आता बहीण भाऊ एकच झाल्या. सांगा आता मी असं का तसं वाटते का तुम्हाला. मी केलं असं का म्हणलंय. जाऊ द्या ना केलं ते चांगलंच केलं. सगळी एकत्रित आलो. जाऊ द्या. चला म्हणलं तिकडेच बसू आता. मी होतो पुढे आता. या म्हणलं पाहुणे बसायला बैठकी. बोलू मग काय आहे पार्टीचं. बरं आता काय बोलास काय. आता बोलायसारखं काही राहिलंच नाही आपलं नाही का. पुरा कचराच केला आहे ना. बरं ठीक आहे बा तुम्ही म्हणसान तसं. अरे
अरे बापरे, म्हणजे हे सगळं नाटक कुठं आतापर्यंत सांगा आता, म्हणजे मारून राहिले का बिमार पडत असते का काय माझ्या जवळ शोभलं का म्हणलं हे? पण आता अशा मजा का आणि हे ते करणं बरोबर नाही ना. माणूस आता रातभर झोपलो रे आम्ही. काय झालं असं काय झालं असं. हो ना, काय कठीण काम आहे बा, कमाल झाली आता. जाऊ द्या, कसं आहे मग जवळ मेवण्याचं नातं आहे त्याचं मारुतराव आणि आपले बाळभाऊ. हो कसं आहे त्याने म्हटलं बा सगळे एकत्रित आले पाहिजे, शेवटचा वर्षाचा दिवस आहे. जेवण खावणं एकत्रित होऊन जाते. तसं काय आता म्हणजे येणार नव्हते सगळे आपण. म्हणून त्यानं काहीतरी आयडिया केली आणि जाऊ द्या बोलावलं. जाऊ द्या ना, शेवटी आलो ना आपण एकत्र. जाऊ द्या आता त्याचा आनंद घेऊ आपण. कायले आपलं बसली त्याला नाव ठेवत. जाऊ दे आता, जे झालं ते झालं नाही का. हो बरं म्हणलं काय पार्टी कुठं कसं काय करायचं म्हणलं मग. आता बोललो ना ते आता शांतराम नाही का, त्याच्या वावरात खयावरच करायचं आहे म्हणे. आता काय करते काय नाही त्याला माहिती समजा. हो म्हणे तिथं करू म्हणे असं म्हणे बा. तसं म्हणजे शांताराम आहे काय? बरं बरं, मग तर काही टेन्शनच नाही. बरं ओके मग ना, हो संध्याकाळी मग तिकडे चालले जाऊ नाही का. हो जाऊ दे आता एकत्रितपणे मस्त करून टाकू. काही चांगला खराब ऑर्डर आहे का तुम्ही? घुगऱ्या केल्या बा हे इच्छेच घोटलं का शांताराम भाऊ? सांगा आता. अरे बा तुरीचा कसा हंगाम आहे रे या, घुगऱ्या करत ना तर मग काय करता आता सांगा बा, काय करा मग. मग मला सांगत असताना काय आपल्याजवळ खुरासने मिरच्या नव्हतं आणत का मी. 5-6 किलो आणले असतं का तर जिकडे तिकडे का तर सरं गाव जीवन मोकळं झालं असतं. काही आपलं राजा बसले करत आता. हे आता आम्हाला वाटलं काही चांगलंच आहे का. हो ना, मिरच्याची भाजी बनवली असते का एक नंबर. नाही नाही, हेच मस्त आहे. मस्त घुगऱ्या चांगल्या असते ना. मग काय तर कसं पद्धतशीर आहे तुम्ही कोणती भाजी पहा, मसाला जर चांगला असला ना कोणती भाजी चांगली होती. मग काय ते काय नॉनव्हेजच पाहिजे असं काय का. मग मसाला का त्याच्यात किलो तेल टाकतात मग होणारच आहे चांगली. मग पाहा तुम्ही हेच झाली तर मग तुम्हाला काय सपोर्ट राहिलं का. काय सांगता जाऊ द्या ना आता. जेव्हा बा शांताराम भाऊ हे बा हात पाय जोडले तुम्हाला. का कठीण आहे बा, तुमच्यासारखा माणूस होणेच नाही. घ्या घ्या म्हणलं, घ्या देवाचं नाव घ्या म्हणलं आणि करा सुरू. जाऊ द्या आता, पण काही म्हणा बळभो नाही का. हो तुम्ही आले याचे सगळे एकत्र आले आणि खरोखर म्हटलं आनंद झाला. हो आज आता वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सगळ्याला हे वर्ष चांगलं गेलं. पुढचे वर्ष आता असं सगळ्याला जावं अशी आपण आता मनोकामना करू आणि व्हिडिओ इथं संपून टाकू. ओके. तर उद्याच्या नवीन वर्षाच्या लोकांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. सगळ्याला म्हणलं एक विनंती करा की बा मद्यपान करून वाहनं चालू नका आणि कोणत्याही प्रकारचं अघटित घटना घडणं असं कार्य करू नका. आनंदानं आपला आजचा दिवस पार पाडा. उद्यापासून नवीन संकल्प करून कामाला लागा नाही का. चला जय रामजी की करा सुरू. मस्त आलू बोंडे आणि भाजी भात. मस्त आपले देवदास काका आहेत डॅनी आबूजी आणि आमचे आबूजी. बस जाय तिकडे कंदील आबूजी घेतलं नाही आम्ही. चला भेटू मग उद्या नवीन वर्षात मी. चला आज आता शेवटचा दिवस. सर्वांना आजच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या ॲडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर.